थेट सुरू करूया आजच्या या सविस्तर विश्लेषणाला. आज आपण कृषी सल्लागार आणि व्यावसायिक रविराज साबळे पाटील यांच्या एका अतिशय धडाकेबाज आणि स्पष्ट वक्तेपणाने दिलेल्या मुलाखतीचा आढावा घेणार आहोत. कोणतीही राजकीय बाजू न घेता त्यांच्या शेतीविषयीच्या आर्थिक संकल्पना आणि सद्यस्थितीवर त्यांनी मांडलेली प्रखर सामाजिक आणि राजकीय टीका आपण तटस्थपणे समजून घेणार आहोत. बरं, हा विषय खूप मोठा आहे, त्यामुळे आपण तो 4 सोप्या टप्प्यांत समजून घेऊया. आधी शेतीचं अर्थकारण, मग शेतकऱ्यांचे मूळ प्रश्न, त्यानंतर राजकीय व्यवस्थेवरची त्यांची टीका आणि शेवटी तरुणांसाठी त्यांचा नेमका संदेश. चला तर मग पहिल्या मुद्द्यापासून सुरुवात करूया. आधुनिक व्यवसाय म्हणून शेती. रविराज यांचं स्पष्ट मत आहे की शेतीकडे फक्त जगण्याचं साधन म्हणून बघू नका, तर तो एक वाढवता येणारा कॉर्पोरेट बिझनेस आहे. आता एक सर्वसामान्य समज काय आहे की शेती म्हणजे कायम तोटा, नुकसान आणि कर्ज, बरोबर? पण या विश्लेषणात आपण पाहतोय की त्यांनी हा समज पूर्णपणे खोडून काढलाय. त्यांच्या मते जर योग्य दृष्टिकोन असेल ना, तर शेती तोटा होऊच शकत नाही. आणि हे ते फक्त हवेत बोलत नाहीयेत. हा आकडा बघा, 450 एकर. संपूर्ण महाराष्ट्रात ते शेतकऱ्यांसोबत मिळून तब्बल 450 एकरांवर पेरूच्या बागांचं व्यवस्थापन पाहतात. आणि विशेष म्हणजे काय माहितीये, एवढा मोठा व्यवसाय उभा करण्यासाठी त्यांनी आजवर एकही रुपयाची जाहिरात केलेली नाही. शून्य मार्केटिंग, सगळं काही फक्त शेतकऱ्यांच्या विश्वासावर उभं केलंय. त्यांच्या या यशाचं गमक या 2 पद्धतींमधल्या फरकात दडलंय. पारंपरिक शेतीत काय होतं, शेतकरी फक्त तग धरून राहण्याचा प्रयत्न करतो, लोक काय म्हणतील याचा विचार करून स्वतःचं नुकसान करून घेतो. पण आधुनिक व्यावसायिक शेती याच्या अगदी उलट आहे. तिथे भावनांना अजिबात थारा नसतो. तिथे असतं पेरूच्या लागवडीपासून ते माल निघेपर्यंत 14 महिन्यांचं एकदम काटेकोर पीक चक्र. तज्ज्ञांच्या सल्ल्याचं तंतोतंत पालन आणि संपूर्ण लक्ष फक्त नफ्यावर. आता आपण दुसऱ्या अतिशय महत्त्वाच्या टप्प्याकडे वळूया. शेतकऱ्यांचे मूळ प्रश्न. त्यांना नक्की हवंय तरी काय? इथं सरकार काय देतं आणि शेतकऱ्याला काय हवंय यातली तफावत खूप स्पष्ट दिसते. सरकार कर्जमाफी देतं, 2-3 हजारांची मदत देतं, पण स्रोतानुसार या वरवरच्या उपायांचा फायदा सामान्य शेतकऱ्याला न होता फक्त स्थानिक पुढाऱ्यांना होतो. शेतकऱ्याची खरी मागणी काय आहे, तर त्याला त्याच्या मालाची MRP म्हणजे किंमत स्वतः ठरवण्याचा अधिकार हवाय. त्याला हमीभाव हवाय, जेणेकरून शेतीला एका अधिकृत व्यवसायाचा दर्जा मिळेल. आणि याच आर्थिक वास्तवातून त्यांचा पुढचा मुद्दा समोर येतो, राजकीय व्यवस्थेवरची प्रखर टीका. इथे त्यांनी सत्ताधारी आणि विरोधक अशा कुणालाही सोडलेलं नाही. हे विधान अतिशय सूचक आहे. ही व्यवस्था जाणीवपूर्वक प्रश्न जिवंत ठेवते, कारण जर प्रश्न संपले तर त्यांचं राजकारणही संपेल. ते अतिशय ठामपणे सांगतात की व्यवस्थेकडून होणाऱ्या या चुका नसून तो एक जाणीवपूर्वक केलेला प्रकार आहे. त्यांनी उदाहरणादाखल सांगितलंय की कसे स्थानिक आमदार केवळ स्वतःच्या राजकारणासाठी पाण्याचा प्रश्न गेल्या 25 वर्षांपासून तसाच खितपत ठेवत आहेत. आपण या विश्लेषणात पाहतोय की त्यांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. देशात गंभीर परिस्थिती असताना राष्ट्रीय नेत्यांचं त्याकडे दुर्लक्ष करणं असो किंवा स्थानिक आमदारांचं पाणीपुरवठ्यासारख्या मूलभूत सुविधा देण्यातलं अपयश असो, शिवाय शेतकऱ्यांच्या माथी निरुपयोगी औषधं मारून त्यांचं शोषण करणाऱ्या रासायनिक कंपन्यांवरही त्यांनी कडक ताशेरे ओढलेत. आणखी एक मोठा दावा म्हणजे सर्वसामान्यांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळू नये म्हणून जाणीवपूर्वक सरकारी शाळा बंद पाडल्या जात आहेत. इथे आपण फक्त स्रोतातील माहिती जशीच्या तशी तटस्थपणे मांडत आहोत, कोणतीही बाजू घेत नाहीये. आता व्यवस्थेविरुद्ध एवढं थेट बोलल्यावर विरोध तर होणारच, पण ते अजिबात मागे हटायला तयार नाहीयेत. त्यांनी स्पष्ट केलंय की त्यांना धमक्या येतात, पोलिसांच्या फेऱ्या माराव्या लागतात आणि त्यांच्यावर तब्बल 55 कोटी रुपयांचा मानहानीचा दावाही ठोकण्यात आलाय. तरीही संविधानाने दिलेल्या अधिकारांचा वापर करून हा लढा चालूच राहील असं ते ठामपणे सांगतात. आता आपण या विश्लेषणाच्या शेवटच्या टप्प्याकडे आलोय. या सगळ्या परिस्थितीवर मात करण्यासाठी तरुणांसाठी आणि समाजासाठी त्यांचा नेमका संदेश काय आहे? समाजाच्या आजच्या स्थितीवर ते अत्यंत कडक शब्दांत बोलतात. अलीकडेच घडलेल्या एका भोंदूगिरीच्या प्रकरणाचा संदर्भ देत ते म्हणतात की मोठमोठे राजकारणी लोक अशा भोंदूबाबांना प्रोत्साहन देतात आणि सामान्य जनता कोणताही विचार न करता त्यांच्या मागे आंधळेपणाने धावते. जोपर्यंत आपण ही अंधश्रद्धा आणि भोंदूगिरी नाकारत नाही, तोपर्यंत समाजाची प्रगती शक्यच नाहीये. बेरोजगारीच्या समस्येवर त्यांनी अतिशय स्पष्ट मार्ग दाखवलाय. तरुणांनी राजकीय पक्षांचे झेंडे घेऊन फिरणं आणि व्यसनांच्या आहारी जाणं तातडीने थांबवलं पाहिजे. त्याऐवजी संपूर्ण लक्ष स्वतःच्या शिक्षणावर आणि करिअरवर केंद्रित करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकप्रतिनिधींना जाब विचारायला शिका.
ही व्यवस्था जर आतून स्वच्छ करायची असेल तर सुसंस्कृत तरुणांनी स्वतः राजकारणात उतरण्याची तयारी ठेवली पाहिजे. आणि खऱ्या सामाजिक बदलासाठी केवळ महापुरुषांच्या नावाचा जय जयकार करून चालणार नाही, त्यांचे विचार प्रत्यक्ष आचरणात आणावे लागतील. छत्रपती शिवाजी महाराजांचं अशक्य संकटांना सामोरे जाण्याचं शौर्य, महात्मा फुल्यांचा समतेचा आणि विश्वबंधुत्वाचा विचार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मूलभूत हक्कांसाठीचा संदेश, हे सगळं तरुणांनी खऱ्या अर्थाने आत्मसात केलं पाहिजे. या सविस्तर विश्लेषणाच्या शेवटी स्त्रोतातील हा एक अतिशय ज्वलंत प्रश्न समोर येतो. सुशिक्षित आणि सुसंस्कृत लोकांच्या हातात देशाचं राजकारण गेल्याशिवाय समाजाचा आणि विशेषतः तळागाळातील शेतकऱ्याचा खरा विकास होणं खरोखरच शक्य आहे का? या एका मूलभूत प्रश्नावर आपण सर्वांनी नक्की विचार करायला हवा.